संकेत मुनोत यांची मला आवडलेली पोस्ट. बुद्धा एवढे ज्ञान कधी प्राप्त करू शकेल की नाही माहीत नाही, पण चेहऱ्यावरचे हे निरागस स्मित हास्य आणि करुणा मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. फार छान विचार आहेत. ते पुढे एक बुद्धांची छोटीशी गोष्ट सांगतात. बुद्ध एका गावातून दुसऱ्या गावात विहार करत असताना पुढच्या गावातील लोकांनी गावात प्रवेश करताच बुद्धांना खूप शिव्या दिल्या, खोटे नाटे आरोप केले, पण बुद्धावर त्याचा काही परिणाम झाला नाही. तसेच ते स्मित हास्य करत राहिले आणि तेथील कार्य संपल्यावर पुढच्या गावी निघून गेले. जेव्हा शिष्याने त्यांना विचारले की तुम्हाला एवढ्या शिव्या देण्यात आल्या, खोटे नाटे आरोप केले, आपण काहीच कसे बोलला नाहीत, तर ते म्हणाले की मागच्या गावात आपल्याला सोने नाणे मिळाले, पण मी ते घेतले नाही. त्याप्रमाणेच इथे देखील तेच केले. त्यांनी मला शिव्या दिल्या, खोटे नाटे आरोप केले, पण मी ते घेतलेच नाही. संकेत पुढे म्हणतायत, मला माझ्या स्वतःच्या आयुष्यात बुद्धांच्या वरील गोष्टीचा पुष्कळ फायदा झाला. सामाजिक जीवनात असताना बाहेरच्या कोणी कितीही ट्रोल केले, शिव्या दिल्या, तर म्हणावा तेवढा फरक पडत नाही, राग येत नाही. पण जेव्हा जवळचे लोक असे काही करतात तेव्हा त्रास होतो. म्हणजे बहुतेकदा मी तसे करणाऱ्यालाही उलटे काही बोलत नाही, ते वरील शिकवणुकीमुळे. पण या जवळच्या लोकांनी केलेल्या गोष्टींनंतर कधी कधी बराच मानसिक त्रास होतो. समोरचे आपल्याशी असे कसे एवढे वाईट वागू शकतात वगैरे विचार मनात येतात. म्हणजे अजूनही तेवढा संयम माझ्यात आला नाही, पण प्रयत्न सुरू आहेत. मला वाटतं आपल्या सर्वांमध्येच हा अवगुण आहे. आपण बुद्धांचा हा जो संदेश आहे किंवा त्यांची शिकवण आहे, आपण सर्वांनी आत्मसात केली पाहिजे. जगातील सर्व आचार्यांमध्ये वा धर्म संस्थापकांमध्ये बुद्ध हे एकटेच असे आहेत की ज्यांच्या कार्याला बाहेरील कोणताही हेतू प्रेरक नव्हता. इतर सर्वांनीच आपण ईश्वरावतार, ईश्वर दूत, ईश्वर पुत्र आहोत अशी घोषणा केलेली आहे. आणि ते असेही सांगून गेले आहेत की त्यांच्यावर जो विश्वास ठेवेल तोच स्वर्गी जाईल, मुक्त होईल. पण बुद्ध मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हेच म्हणत असत, कुणीही तुम्हाला मुक्त होण्यासाठी सहाय्य करू शकणार नाही. स्वतःला सहाय्य करा. स्वतःच्याच प्रयत्नांची मुक्ती लाभाची कास धरा. स्वतः संबंधी ते म्हणत. बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाप्रमाणे अनंत ज्ञानसंपन्न. मी सिद्धार्थ गौतमाने ती अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे. तुम्हीही जर तिच्यासाठी प्राणपणास लावून प्रयत्न कराल तर तुम्हालाही बुद्धत्व प्राप्त होऊ शकेल. इति स्वामी विवेकानंद. बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.